श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल आपण पाहत आहात. श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूजवरील घडामोडीतील बातम्या. आज या ठिकाणी महापालिका आढावा बैठक संपन्न झाली आणि गेले काही दिवस महापालिका आयुक्तांकडे आढावा बैठक होती. एकंदरीत पाण्याची व्यवस्था असेल किंवा आता पावसामुळे जे लोकांची घरं तुंबतात, लोकांच्या घरात पाणी येत आहे, जी वाईट झाली आहे, एकंदरीत त्याबद्दल ही मीटिंग होती. आणि मागच्या 2.5 वर्ष महापालिकेत लोकप्रतिनिधी महापालिकेत नसल्या कारण प्रशासनावर एक जो दबाव असला पाहिजे तो दिसून ही मीटिंग होणं महत्त्वाचं होतं. कारण वारंवार जर अशी मीटिंग होते एक दबाव राहतो, नाहीतर दबाव नसल्या कारण अधिकारी पण थोडेसे सुस्त होऊन जातात, त्यांना जागा करण्याची आढावा घेतला. मेन म्हणजे सोलापूर शहरामध्ये रोज पाणी पुरवठा ही देखील ही मीटिंग होती. नोव्हेंबरपर्यंत आपली जी दुहेरी पाईपलाईन आहे त्याचं काम पूर्ण होतं आहे असा दिला आयुक्त मॅडमनी. आणि त्याच्यानंतर जो आपला पाण्याचा प्रश्न आहे तो बऱ्यापैकी कायमस्वरूपी सफाई झाली पाहिजे. ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे होती मेच्या पहिल्या आठवड्यात ती झाली नाही आहे. म्हणून काल आपण बघितलं की खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, लोकांच्या घरात पाणी आलं. तर ती नाला साफसफाई पुन्हा एकदा झाली पाहिजे या ठिकाणी आपण दिले आहेत. त्यासोबत आपलं एक 99 कोटीचं प्रपोजल गोविंदराजजींकडे आहे. ते आपले जे स्टॉर्म ड्रेन आहे त्याच्यासाठी ते थोडेसे नीट करण्याचं सोलापुरात हे सिच्युएशन नाही झालं पाहिजे. तर गोविंदराजजींशी बोलणं झालं की त्यामध्ये त्याला मान्यता प्राप्त करून द्या. आणि एक 433 कोटीचं जे देखील ड्रेनेज सेक्रेटरी ह्या 2 गोष्टींबाबत आपण त्यांना फोनवर आपला संपर्क झाला राहील माझ्याकडून. आणि ते विषय लागल्यास लोकसभेमध्ये देखील सोलापूरच्या विमानतळाचा विषय जो आहे तो नक्कीच मी मांडीन येणाऱ्या दिवसात. एवढा मी आपल्याला आश्वासनावर लोकप्रतिनिधींचा पण दबाव असणं गरजेचं आहे. मागचे काही दिवसापासून इलेक्शन नसल्या कारण त्यांचा आणि आमचा एकच हेतू आहे, तो म्हणजे जनसेवा, लोकांची सेवा आणि लोकांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करणं.